संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मागणी अमज वाहतील कळिये, मागणी अमज वाहतील कळिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. हेच माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन न मुडी बोलिले ते. हेच माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठला महायोगपीठे दटवे मरथम, वरत्पुंडलिकाय भाकं मणिन्द्रे, समागत्य तिष्ठतं तमानन्दकन्दं, प्रब्रह्मलिङ्गं भज पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम कृपा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मनोजवम मार्गतुल्य वेगम जिचेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताजमुवानरं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये काय मासी वाणी मानेल संतासी रंगवोचितासी आपोलिया नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय कैलास राणा शिवचंद्रमुळी फणींद्र माता मुकुटे झळाणी तारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वेण शंभू मज कोण तारी सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वांत साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितो नमस्तस्यै 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 नमो नमः विठ्ठला संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावेतास झालो त्यांचा हेची माझ हित करीती सकळ सेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण श्री संत श्रीमंत वैराग्याची मूर्ती अखिलकोट ब्रह्मांड नायक यांचे अत्यंत लाडके आणि अत्यंत जवळचे भक्त संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या कानपाठातला बहुतेकांच्या परिचयांचा आणि संतांच्या पायावर विश्वास सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला विठ्ठला संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा आहे संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा दास होण्यासाठी आपल्याला संतांच्या मार्गाने जावं लागेल त्यांच्यावर विश्वास ठेवायचा हेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी कसा करी जो हित करतो संत त्या संताच्या पायावरती आपल्याला जायचे म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करी अहो देव किती कृपा करतो तर भागलिया मग वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख आपण दमलो तो आपल्याला खांद्यावर घेऊन जाण्याची क्षमता ठेवतो तो देव आणि त्या देवाकडे जाण्यासाठी या मानवी देहाला जडजीवाला आलेल्या सर्व माणसांना तर त्या संतांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवायचा आहे तुका म्हणे शेष सेवीन आवडी किंवा घेईन आवडी वचन मुळे बोलिले ते संतांनी सांगितलेलं वचन आपण जीवनामध्ये कधी सोडायचं नाही ही आपला अभंगाचा भावार्थ सरळ सरळ तुमच्या समोर मांडलेला आहे विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा मर्याद देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे अनेक वर्ष चालत असलेली ही परंपरा
नव्हे नव्हे माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासूनची ही परंपरा म्हणजे आदरणीय दादांनी घालून दिलेली ही परंपरा ही आजही चालू आहे. अखंड अन्नदान या ठिकाणी चालू आहे. अखंड म्हणजे बंदच नाही, असं अन्नदान चालू आहे. अन्नदान आणि पुन्हा त्याच्यामध्ये ज्ञानदानही चालू आहे, जेणेकरून समाज बाबांच्या पावलावर पाऊल टाकून चालावं यासाठी बाबा इथे बसलेले आहे. आणि दादांनी जीवनामध्ये एवढं कार्य केलेलं आहे आपल्या बीड जिल्ह्यासाठी. आणि दादाचं कार्य बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून 100-256 देशामध्ये माऊली दादांना वार चाकरवडीचं नाव आणि असणारं घोषणा केलेलं आहे. हो, मी आल्या बोललो पाटलाला की बाबा ही सेवा घेण्यासाठी 10 वर्ष झालं मी येतोय. मला आज भेटत उद्या भेटत, पण मी आलो आणि दादाच्या पायावरती नतमस्तक झालो. एकदा दादाच्या दरबारामध्ये मला सेवा करण्याचा योग द्या. आणि दादा नुसतं तात्याच्या पायावरती मुंडकं टेकलं आणि तात्याने लगेच केलं. मला पुढच्या आमोशाला लगेच म्हणजे आजच्या आमोशाला सेवा दिली. हे माझं परम भाग्य आहे. माझं पाखराय काय थोरपण पायीची वाण पायी बरी. हो, मी पायात वाण, मी पामर आहे, पण सांगितले सेवकाने काम हे आज करण्याचा या ठिकाणी मला योग आलेला आहे. मी खरंच सर्वांचा या ठिकाणी चरणावरती डोकं ठेवतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठाला आता इथं कोणाचा नाम निश करण्यामध्ये आता टाइम आपण घालायचा नाही. या ठिकाणी श्री हरिभक्ती पराय परमपूज्य परम आदरणीय या आपल्या साखरवाडीचं वैभव ज्यांच्याकडे बघितलं, कितीही माणूस दमून येऊ द्या, कितीही श्रम करून येऊ द्या, नुसतं एका तात्याच्या चेहऱ्यात बघितलं की साक्षात माऊली या ठिकाणी दिसतात आपल्याला. कारण तात्याच्या रूपामध्ये आजही माऊली या ठिकाणी आहेत. म्हणून एवढा आलोट जनसमुदाय साखरवाडीकडे येतोय. गेल्या वर्षी आपला काय महान सप्ताह झाला, भव्य दिव्य कथा झाली. किती समाज असन त्या गिनीज बुकामध्ये नोंद झाली मायबापानो. गिनीज बुकामध्ये एवढा समाज आणि एवढं आतुनायक तात्यावर प्रेम करणारा समाज या बीड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून तात्याकडे नुसतं पाहिलं रे पाहिलं तर आपल्याला माऊली या ठिकाणी दिसतात. म्हणूनच अभंग म्या संताची ये पायी हा माझा विश्वास. संताच्या पायी म्हणजे संताच्या आचरणावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि या संसाराचं राहट गाडगं पुढं चालवायचं आहे. हे आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. विठाला विठाला संतांच्या पायावरती का विश्वास ठेवायचा आहे, तर संत आपल्याला या जड जीवाला आलेल्या हर एक माणसाला उद्धाराचं साधन म्हणजे कोण आहे, भगवंत आहे. आणि त्या भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला कोण नेणार, तर आपल्याला साधू संत भगवंताकडे नेणार. जसं की एखाद्या आमदाराकडे जायचं म्हणलं बाबा, तर आधी त्याच्या पियाला भेटावं लागतं. तसं माझ्या भगवंताला जर बघायचंच असेल, त्या भगवंताचं विराट रूप आपल्याला चाखायचंच असेल, तर आधी आपल्याला कुठं नतमस्तक हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने हो तुटती भावाची बंधने. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे तुटती भावाची बंधन. हरी प्राप्तीसी उपाय धरावे ते पाय संतांचे संतांचे. हा, मग संतांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे.
संतांनी सांगितलेला शब्दावरती आपण गेलो पाहिजे. मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला, ती गेला तो तेथेच थिरावला. हो, संतांच्या मागे आपल्याला जायचंय. संतांनी सांगितलेल्या शब्दावरचं अनुकरण करायचंय आणि शब्दाचं अनुकरण केलं रे केलं की तो भगवंत आपल्याचे एक रूप झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद संत महात्म्यामध्ये आहे. सोपं नाहीये. परमार्थ करणं म्हणजे काय सोपं आहे का? भोळा त्याचा भाव आणि भोळा त्याचा देव. भोळ्याचा आणि बावळटाचा परमार्थ नाहीये. या परमार्थामध्ये शुद्ध सात्विक शचरभूत आणि त्या भगवंताची तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे आणि कपाळी अष्टीगंध असला पाहिजे. तेव्हा त्या संताकडेही आपल्याला जातो. तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला. तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा. हृदयी कळवला वैष्णवांचा, हृदयी कळवला वैष्णवांचा. तुळसी माला गळा गोपी चंदन टीला, तुळसी माला गळा गोपी चंदन टीला. तुळसी माला गळा गोपी चंदन टीला, तुळसी माला गळा गोपी चंदन टीला, टीला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कणवळा वैष्णवांचा. हो, या हृदयी कणवळा कुणाचा असला पाहिजे? भगवंताचा असलं पाहिजे. आणि हा भगवंत रोमा रोमामध्ये भरलेला असला पाहिजे. नाही तर जे हरी आणि हानला केसा निघाला घरी. हो, आहेत ना काही काही आता दादा. जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपलं मन तन मन धर आपण झोकून दिलं पाहिजे. आणि तन मन एकदा आपण झोकून दिलं रे दिलं तर तो भगवंत आपल्याचे एक रूप झाल्याशिवाय राहत नाही. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. आगळा काय मैनावर लुटाली. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. परितापुनी आगळा काय मैनावर लुटाली. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, बोला मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची, आशा नाही कोणाची. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. तो का म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमावर नुद्याचे. मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कोणाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमावर नुद्याची, महिमावर नुद्याची. महाराजांसाठी एकदा सगळे जोरदार टाळ्या वाजवा. आहा, वा महाराज काय परम आहे. तन मन धन दिले पुरुष. तन मन धन दिले पुरुषोत्तमा. तन मन धन दिले पुरुषोत्तमा म्हणजे भगवंताने आपल्याला हे गुण दिलेले आहेत. पण या गुणाचं आचरण कोणी करत नाही. सगळं स्वार्थ करतात. मग स्वार्थ का करायचा आहे? जसं की संसारामध्ये नवऱ्याचा बायकोवर विश्वास आहे आणि बायकोचाही नवऱ्यावर आणि नवऱ्याचाही बायकोवर विश्वास संसारामध्ये असल्यानंतर संसाराचे दोन्ही चाक सरळ चालतात.
जर महिला मंडळच्या आमच्या मनामध्ये आलं आणि एक इंड्रेलचा ठेम जर जेवणामध्ये टाकला तर त्या नवऱ्याचं काय होईल सांगता येईल का? काय होईल नाही सांगता येणार. तसा विश्वास संसारामध्ये, तसा विश्वास आमच्या वारकरी संप्रदायामध्ये बी असला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, व्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायणा तैच्या परी पती व्रत जैसा भ्रतार प्रमाण, पती व्रत जैसा भ्रतार प्रमाण, भ्रतार प्रमाण, भ्रतार प्रमाण, पतिव्रत जैसा भ्रतार प्रमाण तैसा आम्हा नारायण तैशा आम्हा नारायण तैशापरी. जसा पतीला हा नवरा परमेश्वर आहे, तसा आम्हा वारकऱ्याला आमचा भगवंत परमेश्वर आहे, म्हणजे नवराच आहे. आम्ही त्याच्याशी काय केलेला आहे? विवाह केलेला आहे. आमचे आदरणीय ढोक बाबा सांगायचे की आम्ही त्या भगवंताचं डोरलं आमच्या गळ्यामध्ये घातलेलं आणि तोच आमचा कोण आहे? रखवाला आहे. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवारया. जसा महिला मंडळचा पती हा माग पुढे उभा राहून कमवून कष्ट करून आणून कमवून आपल्याला उदरनिर्वाह चालवतो, तसं भगवंत आमच्या वारकऱ्याला सगळं काय पुरवतो हे असणारा पंढरीचा पांडुरंग आहे. विठाला म्हणून महाराज म्हणतात सर्व भावाने दास या संताचे व्हा. पण आम्ही संताचे दास व्हायला तयार नाहीत महाराज. आम्ही कुणाचे तरी वेगळ्याचेच दास आहेत. हो, कुणाचेही दास. पाहिला असाल तुम्ही यावर्षी, मला बोलायचं नाही तर बोलण्याची जागाही नाहीये. अहो, बरेच लोक त्या कार्यकर्त्याचं स्टेटस ठेवतात, आमदारचं स्टेटस ठेवतात, मंत्र्याचं स्टेटस ठेवतात, कोणाचं स्टेटस ठेवतात. पण मीही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे, पण बरेच निस्ते वारकऱ्याची कोणाचं स्टेटस बघत नाही. नेत्याचं स्टेटस असतं. दास कोणाचे व्हायचे ह्याच्यासाठी सांगतोय की जीवनामध्ये जर दास व्हायचंच असेल तुम्हाला तर इथं चाकरवाडीमध्ये या आणि तात्याच्या पायावरती नतमस्तक व्हा आणि तात्याचे दास एकदा व्हा. जीवनामध्ये तुमची नय्या तरल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून मनाच्या मार्गाने जाऊ नका. मनाच्या मार्गाने गेल्यावर तुमचा माथेरा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कार्यकर्त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर तुम्ही लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. या वर्षीच्या इलेक्शन मध्ये नगरपालिकेच्या नगर अध्यक्षाच्या ह्याच्यामध्ये पाहिलं असं आमदाराने आपल्या भावाला, आपल्या मेवणीला, आपल्या काकीला, आपल्या ताईला, आपल्या मामाला आशाला तिकीट दिले आणि ज्या कार्यकर्त्याने उदो उदो केलं त्यांना रिकामं सोडलं. बाबा सोडलं का नाही? हा, घरच्याला. पण इथं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये यारे लहान थोर याती भलती नारी नर, इथं सगळ्याला अधिकार आहे. कळाची विठ्ठल
उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. पण आम्ही ते म्हणायलाच तयार नाहीत बाबा. आम्ही संतांचं ऐकायलाच तयार नाहीत. आजही इथं कीर्तनाला उपस्थित तरुण मंडळी दिसत नाही. इथंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हेच आहे बाबा. सगळे 60 वर्षाच्या पुढं झाल्यानंतर परमार्थ करू म्हणतात. पण तरुण वयामध्ये आपण परमार्थाकडे पाठ फिरवलेले आहे. पण तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आहेत ना काही इथं उभा टाळ घेऊन आजही त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहा, आपण योग्य दिशेला जर आपण वाटचाल नाही केली तर आपण नक्कीच भरकटली जाऊ. म्हणून आपण योग्य वेळेला आपल्या गाडीला टर्न मारला पाहिजे. जर योग्य वेळेला टर्न नाही मारला बाबा तर गाडी धडकण्याची शक्यता असते. मग ती कुठं धडकन याचा भरवसा नाही. मग त्याच्यासाठी काय करायचंय तर आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणाचा अनुकरण. संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदाचा चालो त्याचा, सर्व भावेदाचा चालो सर्व भावेदाचा झालो त्याचा, सर्व भावेदाचा झालो त्याचा, सर्व भावेदाचा चालो त्याचा, सर्व भावेदाचा चालो त्याचा. सर्व भावेदाचा झालो त्याचा, सर्व भावेदाचा झालो त्याचा. हेची माझे हित करीती सकाळ, हेची माझे हित करीती सकाळ, हेची माझे हित करीती सकाळ, हेची माझे हित करीती सकाळ. त्याची माझे हित करती सकाळ, त्याची माझे हित करती सकाळ, त्याची माझे हित करती सकाळ, त्याची माझे हित करती सकाळ. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्याचा, सर्व भावेदास झालो त्याचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो, सर्व भावेदास झालो म्हणून महाराज म्हणतात संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावाने दास व्हायचंय. कुणाचं व्हायचंय? कुणाचा बाबा? देव संताचा. संताच्या पायावर विश्वास ठेवल्यानंतर दास व्हायचं आपल्याला त्या भगवंताचं. आणि त्या भगवंताचं गुणानगाद आपण जीवनामध्ये गायलं पाहिजे.
पण आपण ते करायला तयार नाहीत. आपण त्या भगवंताचे कार्यकर्ते व्हा आणि त्या भगवंताचे कार्यकर्ते होऊन आपशनी भगवंताच्या त्या विराट रूपाकडे आपल्याला संताच्या पायावर विश्वास ठेवून ही गाडी आपण नुसतं ह्याने आपला उद्धार होणार आहे का बाबा? ह्याने आपला उद्धार नाही होणार. तिकडं उद्धार नाहीये, तिकडं आपण लयाला चाललो. एवढं अवघड झालेलं आहे बाबा महाराष्ट्रामध्ये सध्या. तरुण मुलं व्यसनाच्या अधीन होऊ लागलेले आहेत, पण संताच्या पायावरती आपण विश्वास ठेवायला तयार नाही. मग हे प्रमाण तुकाराम महाराजाचे लुप्त होऊ लागलेले आहेत. याच्यासाठी हे नामस्कीर्तन आपल्याला जीवनामध्ये करायचंय. नामाचं कीर्तन साधारण पय सोपे, जळतील पापे जन्मांतरेची. जन्मांतरेचं केलेलं पाप आपल्याला नाहीच करायचं असेल तर या नामस्कीर्तनामध्ये आहे. म्हणून संताच्या पायावरती विश्वास ठेवून आपल्याला चालायचंय. मग संत महात्मे काय करतात? हे देजी माझे हित करती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करती सकळ, करीती सकळ. करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करती सकळ, करती सकळ. ओ त्याची माझे हित करती सकळ, करती सकळ. हो त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ कृपा करी. देणे हा गोपाळ कृपा करी, देणे हा गोपाळ. तुम्ही माझे हित करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ, करीती सकळ. तर संत महात्मे हेच माझे हित करीते सकळ, जैने हा गोपाळ कृपा करी. हो, जसं आपली आई आपलं लहानपणी हित करते. ए बाळा, उन्हात मरू नको, सावलीला बस. हक्काने सांगते. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आवेशाचा. संत महात्म्याने आपल्याला हात जोडून सांगितलं बाबा. ते काय करतात? आपलं हित करतात. आपलं हित कशामध्ये आहे ते करतात. हात जोडले. नका करो नाश आवेशाचा. हा नाशिवंत देह आहे, हा ना एक दिवस जाणार आहे. मग तिथं जाण्यासाठी आपल्या बँकेमध्ये किती पुण्य आहे हे महत्वाचं आहे. तिथं सगळं डिपार्टमेंट असतं, क्लर्क असतो, कॅशियर असतो, मॅनेजर असतो बँकेमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर मग तिथं स्क्रीन अशी ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर तिथं चित्रगुप्त नावाचा त्या भगवंताचा
त्या यमधर्माचा पिये आहे. आणि मग स्क्रीन ओपन झाली रे झाली. मग चित्रगुप्त म्हणतो याच्या बँकेमध्ये किती भांडवल आहे पहा. आणि मग ते भांडवल एकदा बघितलं, पापाची काडी जर वर असली तर महाराज काय करतात, काय थोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती थोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती थोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती थोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुर ये माझे चिंकार बहुसाले ये माझे चिंकार बहुसाले मारिती तोडी ती तोडी ती निष्ठुर मारिती तोडी ती तोडी ती निष्ठुर यमाच्या किनारा बहुता यमाच्या किनारा बहुता मारिती जोडी जोडी निष्ठुर मारिती जोडी जोडी निष्ठुर निष्ठुर. मग तिथं त्या येमाला करुणा आहे का? नाही, त्या येमाला दया नाही. नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा. हे बाहेर काढता कुडी प्राणा, बाहेर साडीता कुडी प्राणा, बाहेर काढता कुडी प्राणा बाहेर काढता कुडी प्राणा हे ओटाळ सापडे धन्या थोर यातना धरी देतो. ओटाळ सापडे धन्या थोर यातना धरी देतो. वढाळ सापडे धन्या थोर यात्रा वढाळ सापडे धन्या करियो नाही त्या येमासी करुणा, कुडीतुनी प्राणा बाहेर काढिता बाहेर काढतात. हा असं धरतात डायरेक्ट, असं बाहेर फेकून देतात. जशी पाण्यातली बेंडकी उचलायची आणि बाहेर फेकायची, तसा कुडीतून आपल्या प्राण कोण काढतो बाहेर? मग तरी आपण ऐकतो का? हा, गावामध्ये 4-2 पोरं जर मंदिरावर खेळत असले, त्यांना खेळता खेळता काही कळत नाही, आणि म्हाताऱ्या माणसानं दापिलं की म्हणणार म्हाताऱ्याला काय कळतं? मग हा हित उपदेश आपण ऐकतो का? नाही ऐकत. मग त्याच्यासाठी पहा, अहो आपण तो सामान्य माणसं दो, मग सामान्य माणसाचं सोडा. 14 चौघड्याचं राज्य ज्या रावणाकडे होतं, त्या रावणानं संताचं ऐकलं नाही. हनुमंत राया सीतामाईचा शोध करायला गेले असताना अशोक वाटिकेचं विध्वंस केलं हनुमंतरायानं, आणि इंद्रजितानं पकडलं, आणि इंद्रजिताने पकडलं ब्रह्मपाशामध्ये आड केले. कुणाला? हनुमंतरायाला. परत ब्रह्मपाशामध्ये अडकायचा सारखा माणूस आहे का? पण ब्रह्मदेवाच्या शब्दाला मान दिला का नाही? मग आपण हनुमंतासारखं आचरण का करू नये? आपण म्हाताऱ्या माणसाच्या शब्दाला मान देत नाहीत बाबा. म्हाताऱ्या माणसाचं ऐकत नाही, आई बाप्पाचं ऐकत नाही. मग रावणाच्या महालामध्ये हनुमंतरायाला आणलं गेलं, आणि आणल्यानंतर रावणानं बघितलं, वानर आहे. बंदर कहा से आया? हनुमंतराया म्हणले, असा पाहुणचार असतोय का? चुप कर दशकंदर, तूने तो हमारे बहुत निशाचरों को मारा है. क्यों मारा? रावण, तेरी अंतरात्मा के झाक के देख, तुझ्या हृदयामध्ये पहाय तो काय अपराध केलेला आहे. हनुमंतराया काय गेलते? ही तो उपदेश करायला गेले होते. कुणाला?
राजा रावणाला, रावणा उग तुझ्या डोक्याला सणिताप करून घेऊ नको. काय तुझ्या डोक्याला सणिताप करून घेऊ नको. तू गपचीप गुमान काय कर, प्रभू रामचंद्राची सीता मैया आदरानं घेऊन जाय आणि त्या माझ्या प्रभू रामचंद्राचा तू दास होय. त्या प्रभू रामचंद्राचा जर दास झाला तर माझे प्रभू एवढे दयाळू आहेत, तुझी लंकाच काय आमच्या प्रभूची अविद्या तुला दान द्यायला बसलेत का नाही. म्हणून तू डोक्याला सणिताप करून घेऊ नको. आता रावणाने हलक्यावर घेतलं महाराज. कुणाला? हनुमंतरायाला. ते म्हणला माग एक असाच मारला म्हणला म्या. कोण? मामा. मग आम्ही निश्चित सांगायचं आणि तुम्ही आम्ही पाटण पुढं माग चलो द्या. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. रावणानं विचार केला, अरे जटावी सारखं गेला हा पण 0 मिनिटामध्ये काय करून टाकू, संपून टाकू. म्हटले बंदर तू श्रीराम का सच्चा भक्त है ना? बोले हाँ. तेरी जान किसमें है? हनुमंतराया म्हणले आता ह्याच्या डोक्याला काय, आता डोक्यावर पड का काय हे रावण, अरे मला मरणच नाही. हनुमंतराया म्हणतो मी चिरंजीवी आहे, मला पाणी मारू शकत नाही, अग्नी मारू शकत नाही आणि कोणीच मारू शकत नाही. मी वज्रदेही आहे आणि चिरंजीवी आहे. रावणाला खोटं वाटलं. चुप कर बंदर, तू झूठ बाता मत कर. रावणाला सांगितलं अरे बाबा मरण नाहीये मला, नको डोक्याला ताप करून घेऊ. 4दा विचारलं कुणी? रावणानं. आणि 5व्यांदी मग खोटं बोलायला काय अडचण आहे का? हनुमंतरायाने मनामध्ये विचार केला. म्हणजे 5व्यांदी ह्याला खोटं बोलायला काय अडचण आहे? आता 4दा ह्याला आपण खरं सांगितलंय, ह्यो ऐकायला तयार नाही. मग आता खोटं बोललं. म्हणले माझं मरण आहे. म्हणले कशात? म्हणले शापटात. शापटात म्हणल्या बरोबर. म्हणले मग शापटाला काय करावं लागल? हनुमंतराया म्हणले माझ्या शेपटाला साड्या गुंडाळाव्या लागतील. आणि मग साड्या गुंडाळायला लागले. म्हणले सभाजनो जाओ, लंकेमध्ये जेवढे क्लॉर सेंटर असतील तेवढ्या क्लॉर सेंटर मधल्या साड्या घेऊन या. आणल्या साड्या, आईसर भरून आणल्या. आईसर टेम्पोची टेम्पो गथुडे हे ते राक्षस आणणं आणि गुंडाळायला सुरुवात केली. जसं इन्नाला हँडल आणलं तसं असं इन्नाला हँडल गुंडाळल्या साड्या. आणि इतकं राहिलं, सरकार मालिक ये पूरा नहीं होता, क्या किया जाए? इतनी सी बाकी है, मैं तो परेशान हो गया सुबह से, खाना नहीं खाया, कुछ नहीं खाया, लेकिन ये बंदर मायावी दिखता है, क्या किया जाए? रावणानं विचार केला. जा म्हणला वल्लीवर वाळू घातलेल्या घेऊन या. गेले राक्षस पळत वल्लीवर वाळू घातलेल्या आणल्या, बुडवल्या तेलामध्ये. पुन्हा इन्नाला हँडल चालू. मालिक ये तो पूरा नहीं होता, ये बंदर मायावी है, इतनी सी बाकी है, ईद भर बाकी है, क्या किया जाए? रावणानं हातामध्ये 4 मुद्या होत्या. सिंहासन होतं, सिंहासनावर सिंहाचं मुंडकं होतं आणि त्या मुंडक्यावरती थाप टाकली आणि त्या मुद्या कर्र 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 वाजू लागल्या. लिंबासारखे टपोरे डोळे, इतक्या लांब झडप अशा मिशा. रावण असा राग राग बघतोय. क्या किया जाय? जा वाळू घातलेल्या आपल्या नेसलेल्या घेऊन या. राक्षस गेले, नेसलेल्या आणल्या. बाबा गुंडाळायला चालू केलं. सरकार ये तो पूरा नहीं होता, सुबह से खाना नहीं खाया, मैं काम छोड़ने वाला, ये मायावी बंदर बहुत मायावी है, ठहर जा, काम मत छोड़ और तुझे 500 रुपये दूंगा. आता नाही का लय ओव्हर टाइम झाल्यावर माणसं म्हणतात ना, शेतकरी का 100 द्यावं लागते बरं का मालक वर, आपण आता करू शकत नाही, 6 वाजल्या टाइम झाला. मग टाइम झालेला आहे. मग तेव्हा रावणानं विचार केला, सभाजनो एक ही साडी बची आहे. कहा? अशोक वाटिकामध्ये सीतामाईची घेऊन या. तेवढ्यामध्ये हनुमंतरायाने आकडून घेतलं आणि एक राक्षस पळत आला. मालिक सरकार ये तो पूरा हो गया. पूरा हो गया. मग आता काय करायचं? द्या म्हणले फुकून. द्या म्हणले फुकून.
पण भुकताय कुठं? सगळे राक्षस बेजार झाले बाबा. पण हनुमंत म्हणला, अरे बाबा एका तोंडाने कवा जमायचं? त्याला 10 तोंड तुला एकाट्या म्हणे. अरे तूच फुकणं म्हणे तुझ्या हाताने. आणि रावणाने का आच्या कोच्या खवल्या अशा धोंचराच्या आणि बसला ना फुकायला. जसं फुकायला बसला तसा काय झाला, भडका झाला. आणि भडका झाल्यावर काय झालं राजा रावणाच्या? हनुमंत महाबळी जाळी रावणाची दाढी, जाळी रावणाची दाढी, जाळी रावणाची दाढी. हनुमंत महाबळी जाळी रावणाची जाळी, जाळी रावणाची जाळी, जाळी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. काय झालं ऐकलं का? काय झालं? उपदेश केलता, हेची माझे हित करीती सकळ. सकळ म्हणजे सगळे साधू संत महात्मे हित करतात. मग त्या हिताचा जो उपदेश होता का ना हनुमंतरायाचा, अहो दाढ्या मिशात जाळ्या ते सोडावं, स्वतःची अख्खी लंका जाळून घेतली. जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, दया माझे दंडवार, दया माझे दंडवार. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, दया माझे दंडवार. हो कपी कुळी हनुमंत. धन्य म्हण स्वतःची लंका जाळली. हित उपदेश ऐकला ना, हेची माझे हित करीती सकळ. सकळ म्हणजे सगळेजण हित उपदेश करीत होते. स्वतःच्या भावाने देखील हित उपदेश केला, कोणी बिभीषणाने हित उपदेश केला, तरी रावणाने जुगारून लावलं बाबा. म्हणून संताच्या पायावरती विश्वास ठेवून संताचा हित उपदेश करायचा आहे. त्याने ऐकलेलं काम आपल्या जीवनामध्ये आपण ऐकायचं, त्यांच्या सांगितलेल्या पावलावर पाऊल टाकून आपण चालायचं. अहो जगाचा मालक प्रभू रामचंद्र, वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिले रामायण रामाआधी, रामाच्या जन्माच्या आधी वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं. जसं लिहिलं तसा पाऊलानं पाऊल प्रभू रामचंद्र चालले. वर्तुनी दावीन नामा म्हणे, वर्तुनी दावीन नामा म्हणे, हो वर्तम दावीने नामा म्हणे, हो वर्तम दावीने नामा म्हणे. बोलीला वाल्मिक ऐशाची करीना, बोलीला वाल्मिक ऐशाची करीना. ए वर्तुनी दावीन नामा म्हणे, नामा म्हणे, वर्तुनी दावीन नामा म्हणे, वर्तुन दावीन नामा म्हणे, वर्तुन दावीन नामा म्हणे. वरतून दावीनं नामा म्हणे. नामदेव महाराजाने याप्रमाणे. वा धन्यवाद बाबा. मग प्रभू रामचंद्र तसं वागले. मग आपण आपल्या मायबापांना जर सांगितलं ना की बाबा त्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे, संत महात्म्याच्या मार्गावरती आपण चाललो पाहिजे, आणि मग त्याने काय होतो, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी, मार्ग दावूनी गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, संत ते येण्याची पंते चालू जाता, येण्याची पंते चालू जाता. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते येण्याची पंते चालू जाता, येण्याची पंते चालू जाता.
दावून गेले आधी दयानिधी संत ते मार्ग दावून आपल्याला गेलेले आहेत. गेले नाहीत, आजही ते इथंच आहेत. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे. त्यांची कीर्ती आजही जगामध्ये आहे. आणि मग त्यांनी सांगितलेल्या पाऊलावर आपण पाऊल टाकून चालायचं. मग तेने हा गोपाळ कृपा करी. आणि त्या गोपाळाने कृपा केलेलीच आहे. हे मृदुंगाचार्य पहा, यांच्यावर कृपा आहे. हे मृदुंगाचार्य यांच्यावर कृपा आहे. अरे हे गायक आहेत, हे टाळकरी आहेत, हे श्रुत्य मंडळी आहेत, यांच्यावर सगळ्यावर माझ्या भगवंताने कृपा केली, तेव्हा हे कीर्तनामध्ये उभा आहेत. आणि हे सगळे ऐकतात कुणाचं? तात्याचं या ठिकाणी बसले. हे सगळ्याचं ऐकतात म्हणून या ठिकाणी पहा, आय कॅन डू, मी करू शकतो. आपल्या मनामध्ये जर दृढ इच्छा असेल ना, तर आपण त्या भगवंताकडे जाऊ शकतो. हा तुका म्हणे चाकुनी पाहे मज अनुभव आहे अंगे. मला अनुभव आहे. मी खरं सांगायचं म्हणजे कुठंच गेलेलो नाही. न लगती सायास जावे वनांतरा आणि सोके येतो घरा नारायण. मी शिकण्यासाठी कुठं संस्थेत गेलो नाही, कुठं काही गेलो नाही. माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादानं आणि माझ्या आजोबाच्या पुण्याईनं आणि सर्व तुमामाच्या साधू संतांच्या कृपेने आज बरंच महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या रूपाने मी फिरतोय बाबा. कुठं शिकलेलो नाही. पहा, ही ताकद संतांनी दिलेल्या शब्दावरती चालल्यामुळं आहे. नाही तर मज पामराये काय थोर पण संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. संत कृपा एकदा झाली रे झाली. झोपलेला माणूस पण जागा होतो, मेलेला माणूस पण जागा होतो. अहो कीर्तनामध्ये मेलेला माणूस जागा झाला. मानकोजी भोदल्यांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनाला येत असताना 4 जण येत होते. आणि 4 जण येत असताना एक जणाला सापाने दंश केला बाबा. पण म्हणले आपल्याला आता कीर्तनाला जायचं, आता माघारी जाता येणार नाही. त्या मेलेल्या मुडद्याला आणलं. बॉडी, माणूस गेल्यानंतर काय म्हणतात? बॉडी आणली, कीर्तनामध्ये ठेवली. आणि असाच जयघोष झाला आणि कीर्तनामध्ये टाळ्या वाजू लागल्या बाबा. आणि टाळ्या वाजत असताना मानकोजी बोधल्याची नजर त्या झोपलेल्या माणसावर, म्हणजे त्या मेलेल्या माणसावर गेली. म्हणले सगळे माणसं टाळे वाजतात, पण हा माणूस का टाळ्या वाजत नाही? अंतरदृष्टीने पाहिलं, न सांगता तुम्हाला कळो येते अंतर. विश्वांबर परिहारच न लगे. त्या विठेवरच्या मालकाला कळलं की माझ्या मानकोजी बोधल्याच्या बाबाच्या कीर्तनामध्ये एक माणूस येत असताना सापाने दंश केलाय. विठ्ठलाने त्या मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ही ताकद आहे कुणाची? माझ्या विठ्ठलाची. हो, कीर्तनामध्ये मेलेले माणसं जिवंत होतात. अरे ते सोडा, अरे ज्याला हात नाही पाय नाही तो पण माणूस मनामध्ये निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. ज्याला हात नाही पाय नाही तो माणूस पंढरपूरला नेला. त्याचं नाव आहे भक्त कुरुमदास. अरे हात नाही पाय नाही, मनामध्ये गावामध्ये, मुंगी गावामध्ये कीर्तन चालू होतं, असंच कीर्तन. आणि त्या कीर्तनामध्ये त्या भगवंताचं आवलिक विराट रूपाचं त्या ठिकाणी दिग्दर्शन चालू होतं कीर्तनाच्या माध्यमातून. आणि तो कुरुमदास तिथं बसलेला होता. पंढरीचा विठ्ठल असा आहे, पंढरीचा विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. असं बोलल्यानंतर त्याच्या मनामध्ये दृढ इच्छा निर्माण झाली की मी आळंदीला जाऊ शकतोय, पाय नसतानी, हात नसतानी. पण तो कुरुमदास निघाला कुठं? पंढरीला. पण जातोय, हात नाही पाय नाही. 2-4 मित्र होते. त्या मित्राला म्हणला मला येऊ द्या. 2-4 मित्र काय म्हणले, अरे बाबा तुला पाय नाही हात नाही, तुला कसं नेता येईल? नुसता गाणं काढलंय मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. नुसता ऍक्सिडेंट झाला की लोक फोटो काढते, चल पळून जाते. हे मित्र आहेत काय? हा,
नेलं नाही कुरुमदासाला महाराज. पण कुरुमदास लोळत 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 हनुमानाच्या मंदिरापाशी आला. त्या मुंगी गावामध्ये माझ्या विठेवरच्या मालकाला कळलं की माझ्या भक्ताला पंढरपूरला यायचंय. अरे विठोबा ख्रिस्ती नावाचं रूप घेतलं, एक कापड दुकानदाराचं सोंग केलं आणि मुंगी गावामध्ये बैलगाडी झुपून माझा विठेवरचा मालक आला. आणि त्या कुरुमदासाच्या जवळ आल्यानंतर नमस्कार घातला देवानं माझ्या भक्ताला. का नमस्कार घातला असं? कारण माझ्या नावाचा उदो उदो करणारेच तुम्ही भक्त आहात म्हणून तुम्हाला नमस्कार घातला. म्हणून काय झालं, आपल्या देवाऱ्यावर कुणाचे देवाची आपण देवपूजा करतो, पण देवाच्या देवाऱ्यामध्ये जा, सगळ्या संतांची तिथं पूजा होती महाराज. हा माझा देव आहे. आणि त्या देवानं बैलगाडी घेऊन आले आणि म्हणले महाराज मी पंढरपूरचा विठोबा ख्रिस्ती आहे आणि माझं या परिसरामध्ये जाणं येणं असतं आणि मी पंढरपूरला जातो, माझं कापडाचं दुकान आहे, माल टाकीत येतो आणि पुन्हा गाडी घेऊन जातो. तुम्हाला पंढरीला यायचंय का? ते म्हणले हो. मग चला निघाले पंढरीला. आजही लवळ गावामध्ये, आपला टाइम होत आलेला, लवळ गावामध्ये कुरुमदासाची समाधी, तिथं आजही आषाढीला 16 भरतोय. मग अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज मज वाहतील कडिये भागलिया मद भागलिया मद वाहतील कडिये त्यांची जोडे सर्व सुख त्यांची यानी जोडे सर्व सुख त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख माझे हित करीते सकळ माझे हित करीते भागणी मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. आपल्याला त्या सर्व सुखाचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्याला एकदा देवाचं आपल्याला नामस्मरण करावं लागेल. त्याच्यासाठी सगळ्या बसलेल्यांनी हात वरती घ्यायचे आहेत. या ठिकाणं ज्यांनी ज्यांनी घेतले नाहीत त्यांना भगवंत काही देऊ नको आणि ज्यांनी ज्यांनी घेतले त्या हातातून दान धर्म संताची सेवा संताचं पूजन एवढंच घडू दे. हेच या ठिकाणी सांगणार आहे विठोबा शेविन शेष सेविन आवडे तुगमने शेष सेविन
शेष सेविन आवडी तो कमल शेष सेविन आवडी वचन मोडी बोलिले ते हे वचन मोडी वचन मोडी वचन मोडी मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीते साकार त्याची माझे हित करीते सकार वचन मोडी वचन 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 वचनन वचनन आ आ आ आ हे ना वचन 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 मोडी बोली देते वचन मोडी वचन मोडी बोली देते तिची माझी करे ते सकळ तिची माझी हित करीती सकळ हे बोलिले ते वचन मोडी बोलिले ते वचन मोडी वचन मोडी
रे द द द द द सा द सा द सा रे सा द प ग रे सा रे म प सा रे म प ध प म प ध प म प ध प म ग रे ग रे सा रे म प ध सा रे सा ध सा वचन 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 मोडी बोलिले ते वचन वचन नमो दे बोले दे दे त्याची माझे करी सकाळ त्याची माझे करी ते
जेने हा गोपाळ कृपा करे जय